म्हणजे मी स्पेशली ॲथलेटिक्समध्ये खेळलेली आहे आणि त्यानंतर 12वी नंतर मी स्विमिंग देखील केलेलं आहे. मग बायातलेला दुबईला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला ब्रॉन्झ मेडल पण मिळालं. इतर नॅशनल लेव्हलला देखील मी मेडल्स मिळवले. क्या बात आहे. 3 नोव्हेंबरला मी डीमार्टच्या शॉपिंगला गेले. तिथं म्हटलं ह्यांना एक 10-15 मिनिटात इंटरव्ह्यू कसा द्यायचा वगैरे सगळ्या डिटेल सांगायच्या आणि दुसऱ्या दिवशी निघायचं आपण. पण तो 15 मिनिटाचा इंटरव्ह्यू 2 तास आमचा दोघांचा भेटागाठी आणि ऍक्च्युअली तो इंटरव्ह्यू कधीच झाला नाही अजूनपर्यंत. आमचं लग्न झालं पण इंटरव्ह्यू झाला नाही. इंटरव्ह्यू काय झाला. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. तुम्हाला सांगते, जेव्हा मी एमपीएससी मध्ये होते मला चहा सोडून दुसरं आजपर्यंत काही आवडलं नाही. आणि त्या दिवशी जेव्हा यांच्याशी भेट झाली तेव्हापासून मी फक्त कॉफी डेटवरच आहे. म्हणजे ते ह्या रूमच्या बाहेर लोकांना कसं वाटतं संग्राम डुबल सर म्हणजे असं व्यक्तिमत्व असेल की जे घरकाम करत नसतील, हे करत नसतील प्रॉपर हे, पण एक प्युअर फॅमिली मॅन म्हणतो ना तसं संग्राम आहे. म्हणजे खरंच घेण्यासारख्या इतक्या प्रचंड गोष्टी आहेत ना. म्हणजे पत्नीला प्रेम करणं, आई वडिलांवर प्रेम करणं, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणं, नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळणं, म्हणजे एक ऑलराऊंडर फॅमिली मॅन म्हणतो ना त्या कॅटेगरीमध्ये संग्राम आहे असं मी म्हणेन. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपण वास्तव कट्ट्यावरती नेहमी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो आणि आपण नवीन जे काही सदर सुरू केलेलं आहे जोडी अधिकाऱ्यांची, असेच वास्तव कट्ट्यावरती दुसरी जोडी आज आपण घेऊन आलेलो आहोत. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती आहेत संग्राम दुबल सर आणि ऐश्वर्या नाईक दुबल मॅडम. खरं तर दोघांविषयी जर सांगायचं झालं तर हे फक्त एक पोस्ट घेऊन आपल्यासमोर आलेले नाहीत. दोघांनी 3-3, 4-4 पोस्ट घेतलेले आहेत. संग्राम दुबल सरांनी सुरुवातीला सरांचं PSI म्हणून सिलेक्शन झालं, नंतर एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर त्यांचं सेक्शन ऑफिसर म्हणून देखील सिलेक्शन झालेलं आहे आणि आत्ता सध्या ते मंत्रालयामध्ये डेस्क ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. आणि मॅडमविषयी सांगायचं जर झालं तर मॅडम सध्या ट्रेनिंगला चाललेले आहेत. त्यांचं मुख्याधिकारी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे आणि तत्पूर्वी त्यांनी 2017मध्ये त्यांना एक्साईज सब इन्स्पेक्टर ही पोस्ट मिळाली होती, परंतु जॉईन न करता त्यांनी पुढचा अभ्यास केला. परंतु 2019ला पुन्हा त्यांनी एक्साईज सब इन्स्पेक्टर ही पोस्ट मिळवली आणि ती जॉईन केली. आणि त्या जॉईन असताना आणि कार्यरत असताना मुख्याधिकारीपदी त्यांची निवड झालेली आहे. आता मॅडम ट्रेनिंगला चाललेले आहेत. मॅडम, तुमचं आणि सर तुमचं दोघांचंही पुनश्च एकदा वास्तव कट्ट्यावरती स्वागत. खरं तर ह्या जोडीने हे यश कसं संपादन केलं आणि आता त्यांचा वैवाहिक जीवन, त्यांचा सांसारिक प्रवास, या सगळ्याच गोष्टी आपण वास्तव कट्ट्यावरती घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपला जो काही क्राऊड आहे हा बऱ्यापैकी विद्यार्थी आहे. सो या विद्यार्थ्यांना हेही कळणं गरजेचं आहे की तुम्ही दोघेही अधिकारी झालात. ॲक्च्युली प्रत्येकाला अधिकारी व्हायचं असतं. सरकारी नोकरी हे सगळ्यांचं स्वप्न असतं, पोस्ट कुठली असेल. परंतु मग त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. कशा पद्धतीने तुम्ही दोघांनी सुरुवात केली? मी दोघांनाही प्रश्न विचारेल, मॅडमपासून सुरुवात करूया. ओके. माझी सुरुवात अशी झाली की मला ॲक्च्युली लहानपणापासून बाबांनी सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यावरती अधिकाऱ्यांना भेटवणं सुरू केलं होतं. मग त्याच्यामुळे माझ्यामध्ये इनबिल्ट हे होतं की आपल्याला पुढे जाऊन अधिकारीच बनायचं आहे. मला जे काही इंटरेस्ट आहे, म्हणजे एक पॅशन म्हणतो आपण, तो मला बाबांनी आधीपासून बिंबवला होता. आणि मला 10वीला जेव्हा 100% पडले तेव्हा बाबांचा पण कॉन्फिडन्स वाढला होता, माझा पण वाढला होता. आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशनचा जेव्हा टप्पा आला 11वी-12वी नंतर, तेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की मी इंजिनिअरिंग करेल किंवा मेडिकल करेल. पण तो एक जो ट्रॅडिशनल भाग होता, म्हणजे 11वी-12वी नंतर मुलं इंजिनिअरिंग मेडिकलला वळतात, पण माझं ध्येय फक्त माझ्या पॅशनकडं मी वळले. मी ग्रॅज्युएशनला आर्ट्स घेतलं कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता म्हणून. पुढे इकॉनॉमिक्स केलं मी ग्रॅज्युएशन. इकॉनॉमिक्समधून झाल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरला असताना तिथून माझा खरा MPSCचा प्रवास सुरू झाला होता. त्या दरम्यान मी कॉलेज ॲक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला होता. आणि ग्रॅज्युएशन जेव्हा माझं झालं तेव्हा ॲक्च्युली मला गाईड करणारे हे माझे सिनियरच होते. म्हणजे जे कोणी मी ज्या लायब्ररीमध्ये बसले तिथल्या अजय पाटील सर आहेत, बाकी बालाजी दादा आहेत. तर ह्या सिनियर लोकांनी मला खरं तर गाईड केलं की बाबा ही पुस्तक वाचली पाहिजेत, हे केलं पाहिजे. मग तो असा माझा टप्पा सुरू झाला होता. त्यानंतर मी इकडं पुण्याला जेव्हा आले तर पुण्याला क्लासेसचं कल्चर बघून मला खूप एक मनात भीती होती की जी रॅट रेस चालू होती ह्या स्पर्धेमध्ये मी टिकेल की नाही, हा माझ्यामध्ये खूप मोठा एक
भीती निर्माण झाली होती. आणि त्या टप्प्यातून जसं हे सगळं प्रत्येक MPSCची मुलं जातात, त्या टप्प्यातून मी पण पार पडले होते. आणि जेव्हा मी HRHRD साठी दिलीप खाटेकर सरांची स्पेशली बॅच लावली होती, म्हणजे माझा स्कोर कमी होता, पण एका सफिशियंट लेवलच्या वरती जात नव्हता. पण जेव्हा दिलीप खाटेकर सरांची बॅच केली ना, तेव्हा समजलं की MPSCचे क्वेश्चन्स टॅकल कसे करायचे, लॉजिकने क्वेश्चन कसे सोडवायचे. तर हे जे मार्गदर्शन होतं, आपण जे म्हणतो की योग्य मार्गदर्शन काय मिळावं, तर ते मला पहिलं मार्गदर्शन म्हणेन की दिलीप खाटेकर सरांकडून मला मिळालं होतं. म्हणजे योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. सरांची सुरुवात कशी झाली? सर माझे वडील हे आता ॲडिशनल SP आहेत. ॲक्च्युली घरात वडिलांचं म्हणणं होतं की तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिसकडं वळा. आणि मग माझा भाऊ आणि मी, माझ्या भावाला तर काही गव्हर्नमेंट सर्व्हिस काही पसंत नाही, त्यामुळे त्यानं वेगळा मार्ग निवडला. मग माझ्या बाबतीत मी वडिलांनी हे पण सांगितलं की तुमची आवड आणि क्षमता ह्या 2 गोष्टी ज्या क्षेत्रात आहेत तिकडे तुम्ही हे जावा, गव्हर्नमेंट सर्वंट व्हा, पण इकडे पण हे चेक करा की तुमची आवड आणि क्षमता काय आहे. सर मी इंजिनिअरिंगला असताना एक स्वतःला जाणवले की आपल्या हे टेक्निकल कोडिंग बिडिंग आपल्याला काही येणार नाही, त्यामुळं इकडं तसं मी वळलो. 2016 जूनला पासआउट झाल्यापासून मग मी MPSCची सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर इथंच नारायणपेठेत गरुड गणपतीच्या इथं राहिला होतो. मग मला खरं मार्गदर्शन म्हणजे पहिले जूनपासून 1 डिसेंबरपर्यंत असंच क्लास वगैरे लावला, सगळं सुरू आहे. पण माझा रूममेट होता गणेश खोडवे म्हणून. ॲक्च्युली त्यांनी ते असिस्टंट कमांडंट झाले होते, ते रिझाईन करून आता अजून पुढे UPSC वगैरे करतात. मग त्यांनी मला सांगितलं की हे तू असं जर तुझं शेड्यूल राहिलं तर तू 100% नापास होणार. लोडमध्ये आलो ना, सगळं खूप कमी असतात. मग ते त्यामुळं त्यांनी सांगितलं हे तू करतोयस ना, ही पद्धत नाही. तू मार्केटमध्ये बघ काय चाललंय, MPSCचे प्रिव्हियस क्वेश्चन बघ काय आलं, तू स्वतःचा ॲनालिसिस कर, तू कुठे आहेस. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू सर अभ्यास सुरू होत गेला. आणि पहिल्याच अटेम्प्टला राज्यसेवेच्या म्हणजे माझी पहिली एक्झाम होती STIची 2017 जानेवारीमध्ये झाली होती. पेपर भयंकर सोपा आला होता. मुलांची त्यावेळी 100 अटेम्प्ट झाले होते, मेरिट 54 लागलं होतं. माझा 43 अटेम्प्ट झाला होता आणि 34 काहीतरी स्कोर आला होता. त्यावेळी घरातले आता MPSC स्टार्ट केलं, घराचे पहिलीच परीक्षा, घरातल्यांचे सगळ्यांचे फोन वगैरे. मी एवढं हे झालो ना, मी परत घरी सांगून टाकले मला कोणी विचारायचं नाही, जेव्हा पास होईल तेव्हा मी सांगेल वगैरे. मग त्यावेळी तर ती काही STI फेल झालो. PSI परीक्षा दिली, तिथं पास झालो, प्री लगेच होती. आणि नंतर राज्यसेवेचा प्रॉपर माझा फोकस होता. राज्यसेवेचं प्री झाली, मेन्स झाली. मेन्स झाल्यानंतर एक 20 दिवसात माझी PSIचं फिजिकल आलं होतं. PSIचं मेन्स वगैरे देऊन फिजिकल आलं होतं. पण त्यावेळी डेंग्यू झाल्यामुळे PSIचं काय फिजिकलला मी गेलो नाही आणि ते राहिलं. आणि राज्यसेवेचं मेन्स क्लिअर झाली, इंटरव्ह्यूला गेलो पण काही झालं नाही माझं असं. आणि हे इंटरव्ह्यू आणि 2018ची प्री हे करत असताना सर माझी 2018ची प्री पण उडाली राज्यसेवेची आणि इकडे इंटरव्ह्यू पण उडाला. हळूहळू पुढच्या परीक्षा मग कंबाईनच्यावर फोकस केला. मग त्यातून सर एक्साईज सब इन्स्पेक्टरचा निकाल लागला. म्हणजे सेकंड ॲड होती एक्साईजची, पहिली 300ची होती, नंतर 33ची. बरोबर. माझं एक्साईज सब इन्स्पेक्टर स्पोर्ट्स कॅटेगरीमधून माझं त्यावेळी सिलेक्शन झालं सेकंड ॲडमध्ये. आणि PSIचं पण आमचं मेन्स एक्झाम झाली होती, स्कोर होता माझा बऱ्यापैकी चांगला. पण ग्राउंड त्यावेळी बरंच लांबलं होतं. मग त्यामुळं जायचं म्हणून दिलं, कारण राज्यसेवेचा परत 2019चा अटेम्प्ट दिला होता. दोघांचे इंटरव्ह्यू एकाच ह्याला आले टायमिंगला, त्यामुळे तिथं फायदा होऊन राज्यसेवा 2019 मधून माझं सिलेक्शन झालं सर. मला एक इंट्रोडक्शन मध्ये सांगायचं राहिलं की दोघंही स्पोर्ट पर्सन आहेत. स्पोर्ट विषयी सांगा तुम्ही दोघांचे. सांगायचं आता माझं असं होतं की माझे वडीलच स्पोर्ट्समन आहेत सर, त्यामुळे अगदी म्हणजे तू कोणाला पटो अगर न पटो, माझ्या वडिलांना म्हणजे माझ्या मम्मीला आणि माझ्या गावातल्या लोकांना माहित होतं की हे आता 1ली 2री पासून हे गावाकडे असताना देखील प्रॅक्टिसला जायचे. आणि हे बालपणापासून असल्यामुळे आम्ही स्पोर्ट्समध्ये म्हणजे मी स्पेशली ॲथलेटिक्समध्ये खेळलेली आहे. आणि त्यानंतर 12वी नंतर मी स्विमिंग देखील केलेलं आहे. मग बायातलेला दुबईला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मला ब्रॉन्झ मेडल पण मिळालं. इतर नॅशनल लेवलला देखील मी मेडल्स मिळवले. म्हणजे ॲथलेटिक्स आणि स्विमिंग या दोन्ही गेम्समध्ये माझं स्पोर्ट्समन झालेलं आहे. असं कधी आता तुमच्या घरामध्येच ते वातावरण होतं स्पोर्ट्सचं, पण जनरली असं पाहायला भेटत नाही की मुलींना
स्पोर्टमध्ये पाठवणं. हम्म. स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुद्धा पाठवताना विचार करतात विचार करतात. हो. की हे करेल का, मग हिला घराच्या बाहेर पाठवायचं, हो. आपल्याच्याने होत असतं का. तुम्ही तर स्पोर्टला तुम्हाला घरून पाठिंबा होता आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला यश मिळालं. हो. तुमचं माझं सर कसं वडील पोलीस खात्यात त्यामुळे बदली सारखी व्हायची. त्यामुळे मला हॉस्टेलला टाकलं होतं. आमचं असं म्हणजे माझे आजोबा एक नॅशनल लेवलचे पैलवान होते. ते त्याला 6 महिने वगैरे खेळले होते. पैलवानकीचा वारसा होता. पण वडील पण पोलीस खात्यात पडल्यामुळे परत असं स्पोर्ट्स असं नव्हतं. पण वडिलांचं कायम हे असायचं तुम्ही खेळा. आम्ही हॉस्टेलला गेल्यानंतर सर ऍक्च्युली तिथं बेसबॉल सॉफ्टबॉल गेम होता. मी मग तो जॉईन केला आणि तिथं खेळायला लागलो. मग त्यातून मी स्टेट खेळलो, नॅशनल खेळलो वगैरे. आणि एक हे म्हणजे 12वी आणि डिग्रीपर्यंत असं स्पोर्ट्स ऐश्वर्या एवढं माझं असं डेडिकेटली एवढं हे नाही. एक एन्जॉयमेंट म्हणून खेळायचं. म्हणजे 10वीला कसं त्यावेळी स्पोर्ट्सला रँक असेल तर तुम्हाला 25 मार्क म्हणून भेटायचे. ते आम्ही त्या उद्देशानं स्टार्टिंगला गेलो पण असेल मी म्हणतो. पण नंतर जसं खेळत गेलो ना आम्हाला ते 25 मार्क गौण वाटायला लागले की यातनं आनंद भेटतो आम्हाला. त्यामुळे आम्ही खेळायला अजून जास्त हे झालो. त्यामुळे माझं सर नॅशनल वगैरे खेळलो सॉफ्टबॉल मध्ये. म्हणजे आवडी निवडी, खेळ, स्पोर्ट्स सगळ्या सारख्याच होत्या, त्याच्यामुळे गुण पण जुळलेले दिसतात लवकरच. तुम्ही 2017ला एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणून तुमची निवड झाली होती. त्यावेळेस का जॉईन नाही केलं? त्यावेळेला माझ्या वडिलांचं असं मत होतं की एक्साईज खातं म्हणजे दारूच्या लोकांचे, म्हणजे जे आपले दारूचे दुकान असतात त्या लोकांशी कॉन्टॅक्ट येतो. मग ते त्यांना नको होतं. आणि माझी सुरुवात अशी झाली होती की मी युपीएससी करणार आहे. बाबांच्या डोक्यात एकच होतं की युपीएससी करेल आणि युपीएससी मधून एखादी पोस्ट काढेल असं. मग ते एकदम, आणि बाबांना माहितच नव्हतं मी एक्साईजचा फॉर्म भरलाय की मी मेन्सला आहे वगैरे, काही माहिती नव्हतं. जेव्हा एक्साईजचा रिझल्ट लागला त्या दिवशी बाबांना मी एक फोन करून सांगितलं की असं असं माझं एक्साईज सब इन्स्पेक्टरला सिलेक्शन झालंय. त्या मोमेंटला ते खूप खुश झाले. पण त्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक प्रोसेस सुरू झाली की हे खातं हिच्यासाठी योग्य आहे का, हिचा पुढचा अभ्यास होईल का, नाहीतर ही इथंच अडकून राहील. आणि एक्साईज हे कसं होतं, सध्या त्याचं अपलिफ्टमेंट झालेली नाहीये पोस्टची ऍज अ PSI म्हणून, तर ती गट क म्हणूनच आहे. आणि वडिलांचं असं म्हणणं होतं की तू इथं थांबू नको, तुझं ध्येय वेगळं आहे, UPSC मधून तुला पोस्ट काढायची आहे किंवा एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह तुला पोस्ट काढायची असेल तर तू ह्याच्यात अडकून थांबू नको, तू पुढचा अभ्यास कर. आणि बाबांचे काही निर्णय, म्हणजे आपण जे म्हणतो की वडीलधाऱ्यांचे जे निर्णय असतात ते कुठेतरी योग्य असतात. आणि मला ते फेजला नंतर जाणवलं की मी जर तेव्हा जॉईन झाले असते, कदाचित मी नोकरीच्या ज्या गोष्टी असतात तर त्या वर्क लाईफ मध्ये मी अडकून राहिली असते आणि माझा पुढचा कदाचित अभ्यास झाला नसता. मी आज या स्टेजवरती नसते. म्हणजे मला कदाचित मुख्याधिकारी भेटेल की नाही, मी मेन्स इंटरव्ह्यू या फेज मध्ये अडकून राहिले असते. कदाचित त्यावेळेस तुम्हाला तेवढा वेळ पण मिळाला नसता. आणि जरी मिळाला असता तरी ह्या गोष्टी सगळ्या घडून आल्या नसत्या. निश्चितच म्हणजे आपण म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अभ्यास कुठे केला तुम्ही? मी सर इथंच नारायणपेठेत होतो 2020 पर्यंत. आणि PSIचा इंटरव्ह्यू दिला 18 फेब्रुवारी 2020ला. त्यावेळी मी गवई सरांनी इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांनी विचारलं की काय करतोय, ह्याच्यावर कुठलं पोस्ट वगैरे लागली. म्हटलं सर 1 महिनाभरापूर्वी तुमच्याकडेच मी PSIचा इंटरव्ह्यू दिलाय आणि माझं PSI होऊन जाईल आणि 2 दिवसात म्हणजे 20 फेब्रुवारी 2020 मी एक्साईज म्हणून कोल्हापूरला जॉईन होईल. 20 फेब्रुवारीला तिकडे गेलो, ते तिथून पुढे तिकडे, नाहीतर मी नारायणपेठेतच अभ्यास केलाय. अच्छा मॅडम, तुम्ही? माझा अभ्यास म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर मी 2017लाच अभ्यास चालू केला होता. 17 ते एक वर्ष मी कोल्हापुरात काढले. त्यानंतर 18-19 साली मी पुण्याला आले. पुण्यात मग बाकीचा अभ्यास केला आणि 19 नंतर मग लॉकडाऊन नंतर मी परत पुन्हा कोल्हापूरलाच अभ्यास केला होता. अच्छा, तुमची दोघांची भेट कुठे झाली? कोल्हापूरमध्ये. मी हा प्रश्न विचारला, याचा काही संबंधच नाही लागला. माझा रोग पुण्याकडे होता. नाही, मी त्यासाठी म्हणले की सर 2020ला मी जसं कोल्हापूरला गेलो ना, मग त्यावेळी लॉकडाऊन पण होतं आणि अशी आमची ओळख झाली वगैरे इंस्टाग्रामवर. मग असंच मी हिला म्हटलं मला जरा कोल्हापूर फिरव, हे फिरव, मला मिसळ, हिनं काही स्टेटस टाकलं की त्याच्यावर रिप्लाय वगैरे, मला मिसळ खायला दे, हिनं काहीतरी मिसळचा टाकला फोटो, तर असं मी ही इग्नोरच करायची, अभ्यास करायचा असं. आणि एक दिवस त्यावेळी म्हणजे त्या मधल्या फेजमध्ये तिथं राज्यसेवेचा रिझल्ट लागला होता. माझं एक्साईज DYSP म्हणून सिलेक्शन झालं होतं. मग त्यावेळी ऐश्वर्या हिचं कसं जर्नलिझम मध्ये आवड असल्यामुळं हे जे बरेच पत्रकार वगैरे कॉन्टॅक्टमध्ये वगैरे, त्यावेळी हिला विचारलं होतं की कोण असे अधिकारी आहेत का
की जे इंटरव्ह्यू वगैरे देतील. बर. मग हिने सहज मला विचारलं की सर इंटरव्ह्यू द्याल वगैरे का? तुम्ही देणार का असं वगैरे. मी आपलं ह्याच्या अगोदर कधी हा सर ऍक्च्युली माझा पहिला इंटरव्ह्यू. यांनी फक्त आमिषच दाखवलं तिकडे. नाही नाही ह्यांनी खरंच ह्यांनी मी ऍक्च्युली सांगितलं होतं पण हे कॅमेराला फेस करायला रेडी नव्हते. अच्छा. मी आणि म्हणलं ते- मी कधी दिलं नाही, मला पहिला एकदा ऍटलीस्ट सांगा. आणि इंटरव्ह्यूचं हिच्या डोक्यात इंटरव्ह्यूच होतं की ह्यांना ते सरांबरोबर हे करून हं. पुण्याला वगैरे यायचं. म्हणजे मी actually म्हटलं आमची आधी मला भेट सांगा. 3 नोव्हेंबरची. माझा हा. प्लॅन होता की 4 नोव्हेंबरला पुण्याला यायचं. घरी सगळं झालं होतं, फक्त तिकीट बुक करायचं राहिलं होतं कोल्हापूरवरून. आणि 3 नोव्हेंबरला मी डीमार्टच्या शॉपिंगला गेले. तिथं म्हणलं यांना एक 10-15 मिनिटात इंटरव्ह्यू कसा द्यायचा वगैरे सगळ्या डिटेल सांगायच्या आणि दुसऱ्या दिवशी निघायचं आपण. पण सर तो ते 15 मिनिटाचा 10 इंटरव्ह्यू 2 तास आमचा दोघांचं भेट आणि ऍक्च्युअली तो इंटरव्ह्यू कधीच झाला नाही. अजूनपर्यंत आमचं लग्न झालं पण Interview काय इंटरव्ह्यू झाला झाला नाही. इंटरव्ह्यू काय झाला. म्हणजे खरं तर त्यांना तुमची मुलाखत घ्यायची असेल त्यावेळेस. आणि ते असं झालं की एक डेस्टिनी प्लॅन्ड असते ना, तसं बरोबर. झालं आमच्या दोघांचं. म्हणजे आमच्या दोघांचे ध्यानीमनी नव्हतं की बाबा पुढे जाऊन आपण रिलेशनशिप मध्ये येऊ, अशा गोष्टी घडतील वगैरे. काहीच असं प्लॅन नव्हतं. नाही ते म्हणतात गावाकडे की हम्म. योग ते वरून वरून जुळून आलेलं जुळतात. असतं. हा मग तर इथं तसं. असेलही तसं. हा. आणि त्याच्यामुळे तर सुरुवातीलाच म्हणलं ना की सुखी आत्मे, हे सुखी आत्मे याच्यातूनच तयार होतं. मग काय म्हणता, लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला जॉबला, मॅडम इकडे. हो. सर ऍक्च्युली लग्न आमचं 25 जुलैला झालं हम्म. आणि 21 ऑगस्टला परीक्षा होती. आम्ही मग अभ्यासाच्याच फेज मध्ये होतो आणि त्यावेळी माझं ऍक्च्युली ट्रेनिंग पण सुरू होतं, प्रोबेशन. बरं. आम्ही नागपूर वनामतीला असायचो और अमरावती वगैरे और दिल्ली दर्शन वगैरे तिकडे वगैरे असायचो. त्यामुळे कसं ही कराडमध्येच असायची. मी येऊन जाऊन वगैरे करायचो. नंतर एक जानेवारीत मी मुंबईला गेलो असेल. मुंबईवरून कसं आता ही परीक्षा घेते, म्हटलं बदलीचं वगैरे आपण विनंती बदली वगैरे ट्राय करू वगैरे. पण हिचं परीक्षेच्या फेज मध्ये असल्यामुळे म्हणलं ही डिस्टर्ब होऊन जाईल. नाही केली मग. त्यामुळे मग मी दर सॅटर्डे संडे कोल्हापूरला. मग म्हणजे मी शुक्रवारी संध्याकाळी बसायचं, शनिवारी सकाळी पोहोचणार, रविवारी संध्याकाळी परत कराडून बसायचं. सोमवारी सोमवारी. सकाळी ऑफिस. म्हणजे एक दिवस तर असं झालं होतं, बुधवारी पाडवा होता. हो, एक मी दिवस सोमवारी सुट्टी. सकाळी मुंबईला पोहोचलो, मंगळवारी परत संध्याकाळी बसलो, बुधवारी सकाळी कराडला पोहोचलो, परत बुधवारी संध्याकाळी बसलो, गुरुवारी मुंबई, हम्म. परत शुक्रवारी कराडसाठी बसलो, शुक्रवारी कराडला, शनिवारी सकाळी पोहोचलो, परत रविवारी. म्हणजे आठवड्यातले 4 दिवस मी बसमध्येच असं. आता हे माझी हालत तुम्ही समजू शकता. नाही, तुमची आणि दोघं. माझी परिस्थिती सेम आहे. फक्त फरक एवढाच आहे की तुम्हाला शनिवार रविवार, माझ्यासाठी जसं काही वेळेचं बंधन वेळेचं नाही. नाही. ते म्हणतात पण ना, प्रवास सेम आहे. Same. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम Same असतं. असतं. अगदी बरोबर. नाही, निश्चितच. कारण काय असतं, ह्या गोष्टी आता आपण जर पाहिलं तर मॅडम एकीकडे, तुम्ही हम्म. एकीकडे, मी त्या फेज मधून जातोय, Yes. मी समजू शकतो. बरोबर. आणि हे कुठेतरी दोघांनी मिळून जर कॉम्प्रोमाइज केलं तर तो हम्म. संसार सरळ सरळ चालतो. होता. नाहीतर जर आपण जर सगळेच बारकावे जर पाहत नाही. बसलो तर मग अवघड नाही असतं. होत. आणि काय होतं, दोघं पण जर अधिकारी असतील, आता आपल्या म्हणजे प्रशासकीय फील्डमध्ये असे खूप असतात की म्हणजे ऑलमोस्ट 50% म्हणे मी 50 ते 60% लोक हे पती पत्नी अधिकारीच असतात. बरोबर. तर ती वर्क लाईफ बॅलन्स करणं आणि फॅमिली लाईफ बॅलन्स करणं हे खूप अवघड अवघड असतं. असतं सर. कारण दोघांचे पोस्टिंग प्रत्येक वेळी एकत्र येतील असं नाही. तर तो जो बॉन्ड असतो तो फक्त एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं, समजून घेऊन. आता सगळे आपल्या फील्डमधले जे मॅरेजेस झाले असतील ते लव्ह मॅरेजेस असतात. बरोबर. तर त्यामुळे हे समजून घेणं, कारण आपल्या दोघांना माहीत असताना आपण म्हणजे दोघेही वर्किंग आहोत हे म्हणजे, आणि बदली कुठे होऊ शकते ही परिस्थिती समजून घेऊन आपण सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करून केलेल्या असतात. त्यामुळे हे बॅलन्स करण्याशिवाय काही दुसरा पर्याय नसतो. अगदी बरोबर आहे. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण देखील वेळ काढणं, ह्या गोष्टी शेवटपर्यंत हम्म. कराव्याच लागणार आहेत. अगदी बरोबर. नाही, खरं आहे हे. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असताना आपण हो. जर एकत्र येतोय हम्म. तर नंतर ह्या गोष्टी उद्भवणारच नाहीत. नाही कारण तर. काय असतं, आपल्या दोन्ही गोष्टी माहिती असतात आणि थोडंफार नाही कॉम्प्रोमाइज सर, करावंच हे लागतं. Compromise रिलेशन मध्ये करायला यायच्या लागतं. अगोदरच हिने सांगितलं मी हुंडा देणार नाही. डन. मी नोकरी करणार. डन. मी म्हटलं माझ्यावर प्रेम करायचं ही एक अट आहे. माझ्या आई वडिलांशी चांगलं वागायचं ही एक अट आहे. माझा भाऊ आणि मला कधी सेपरेट करायचं नाही ही अट आहे. हम्म. ही म्हणजे डन. तुम्ही तर म्हणले मुलाखत तुमची इंटरव्ह्यू झालेला नाही. मी घेतलंच ना, इंटरव्ह्यू घेतलंच ना तुमचा. नाही त्यावेळी नाही, हिनं नाही. हे दुसरं सांगितलं. ऍक्च्युली एक न्यूज चॅनल होतं कोल्हापूरचं. नाही, तो इंटरव्ह्यू नाही म्हणत मी. हा. हे जे आमच्या तुम्ही सांगताय, दोघांचा नाही, नाही. इंटरव्ह्यू
हे लग्नाचा इंटरव्ह्यू ना. हा, आमच्या दोघांची इंटरव्ह्यू तेच सांगते. पहिल्यांदा जेव्हा 15 मिनिटाची भेट होती तीच ऍक्च्युली 2 तासाची झाली, आणि त्याच्यानंतर मग डेली अशा 1-1.5 तासाच्या अशा कॉफीसाठी भेट. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा मी MPSC मध्ये होते मला चहा सोडून दुसरं आजपर्यंत काही आवडलं नाही. आणि त्या दिवशी जेव्हा यांच्याशी भेट झाली तेव्हापासून मी फक्त कॉफी डेटवरच आहे. म्हणजे ते चहा, कॉफी आणि बरंच काही, मध्ये एक मूवी आला होता ना, तसं माझं चालू होतं थोडं. पण अजूनही चहावरचं जे प्रेम आहे ते आहेच. चहावरचं प्रेम कधी कमी नाही कमी होत. बरोबर. हे सगळं होत असताना लग्न झालं तरी तुम्ही अभ्यास करत होते. हो. काय म्हणजे एकामेरीला अभ्यासासाठी कोण कोणाला मदत करत होतं? ऍक्च्युली संग्राम जास्त मदत करत होता. म्हणजे माझं कसं व्हायचं, लग्नानंतर फॅमिली लाईफ कडे माझा थोडा कल जास्त वाढला. फॅमिली लाईफ म्हणजे हेच की जबाबदाऱ्याची जाणीव झाली होती की आपलं आता बाबा लग्न झालंय, घरी थोडी मदत केली पाहिजे, हे केलं पाहिजे, ह्या गोष्टी स्वतःहून केल्या पाहिजेत. आणि संग्रामचं असं होतं की आत्ता परीक्षा आहे ना, तर फक्त परीक्षेवर तू फोकस कर, बाकी सगळ्या गोष्टी इग्नोर कर. ह्या गोष्टी सगळ्या नंतर करता येतील. पण एकदा परीक्षेचा समजा डिसेंबरला एक्झाम होती आमची आणि ती जानेवारीमध्ये झाली, तर आमचं जुलैला लग्न झालं होतं. जुलै टू डिसेंबर हा जो 6 महिन्याचा प्रवास होता, ह्याच्यामध्ये लग्नाला प्रेफरन्स देण्यापेक्षा, म्हणजे लग्नानंतरच्या ज्या गोष्टी असतात, फॅमिली सांभाळणं, नातेवाईक सांभाळणं, ह्याच्यापेक्षा परीक्षा सांभाळणं, म्हणजे परीक्षेकडे फोकस करणं, ह्या संग्रामने माझ्यावर स्ट्रिक्टली हे केलं होतं की तू फक्त अभ्यासच करायचं, बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं. आपला पार्टनर जर त्यात कॅपॅसिटी आहे, आवड आहे त्याला, तर प्रमोट करायला पाहिजे सर. आता माझंच सर सांगतो, हिनं मला रिटर्नसाठी मदत केली. रिटर्नचं माझं 2019ला मला 45 मार्क होते. त्यावेळी 1 मार्कानं का 3 मार्कानं तहसीलदार गेली आणि 11 मार्कानं माझी DYSP गेली. पण सर पुढच्याच एक्झामला मला 63 मार्क होते. म्हणजे हा जो फरक आहे ना सर, हिनं बरंच काय काय सांगितलं. आणि संकल्प देशमुख सर म्हणून अध्ययन अकॅडमीचे, त्यांनी गायडन्स केला वगैरे असं. नाही, बरोबर. प्रॉपर मार्गदर्शन जर मिळत असेल आणि तुम्ही दोघंही अधिकारी, आणि कसं असतं, एका अधिकाऱ्याने दुसऱ्या अधिकाऱ्याला सांगितलं ते पटतं, इतरांनी सांगितल्यावर ते पटत नाही. किंवा जरी समजा तुम्ही अधिकारी होण्यापूर्वी जर तुम्ही कुणाला काही सांगितलं असतं तर कदाचित ते विद्यार्थ्यांना पटत नाही. तो एक फेज असते की तुम्ही एका सेकंदात अधिकारी होता आणि सगळ्यांना तुमचं पटायला लागतं, तेच असतं. तर आता तसं जर पाहिलं, तुम्ही दोघं अधिकारी आहेत, संसार चालू आहे, आणि जर ऍक्च्युली तुमच्या बाजूने जर विचार केला तर पूर्ण फेज बदललेली असते. एक तर तुम्ही अधिकारी झालेला असतात, लग्न झालं म्हणजे तुम्हाला माहेर सांभाळायचंय, सासर पाहायचंय, नवरा आहे आणि तो तिकडे मुंबईला. या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना, कारण लेडीजचं कसं असतं, सण वार ह्या सगळ्या गोष्टी असतात, रिलेटिव्ह असतात, नवीन लग्न झालेलं असतं, हे कसं मॅनेज केलं? कारण तुम्ही परीक्षा देताय, नोकरी करताय, मग लग्न झाल्याच्या नंतर असं नाही का झालं की बाबा आमच्याकडे आलाच नाही? ते भरपूर खूप झालं होतं. म्हणजे ऑलमोस्ट सगळेजण पाहुणे वगैरे आम्ही नाराज झाले होते, थोडे नाराज वगैरे असं नाही, पण एक प्रत्येकाला वाटते की ह्यांनी आपल्या घरावर यायला, एक त्यांनी प्रेमापोटी आपल्याला बोलवतात. पण आमचं परीक्षेमध्ये अडकल्यामुळे आम्ही जास्त कुठं फिरलो नाही. जानेवारी नंतर मग प्रत्येकाच्या घरी विजिट वगैरे, आणि मेन म्हणजे सर आमच्या दोघांच्या पेरेंट्सनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. म्हणजे सांगताना त्यांना अरेंज टाईप सगळं दाखवलं. लग्न व्हायच्या फक्त साखरपुडा व्हायच्या अगोदर मी हिच्या आई वडिलांना सांगितलं, हिनं माझ्या आई वडिलांना सांगितलं की आमचं लव्ह मॅरेज आहे, फक्त चुकीचा मेसेज तुमच्यापर्यंत जाऊ नये म्हणून आम्ही फक्त हे दाखवलं वगैरे, अरेंज टाईप थोडं असं हे केलं. म्हणजे एक तर तुम्ही पोस्ट मिळालेलं पण घरच्यांना कळून देणार नाही, लग्न जमलेलं घरच्यांना कळून देणार नाही. पण चला, कुठेतरी पॉझिटिव्ह दृष्टीने तुम्ही त्याचा विचार करत होते. पॅरेंट्सनी दोघांचे पण भयंकर सपोर्ट केलं सर. म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत असू दे और दुसरं लग्न वगैरे, हे नाही कसं असतं, तर तुमचा अभ्यासच यशापर्यंत घेऊन जातो असं नसतं. याच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. जर घरचा सपोर्ट नसता किंवा लग्नाच्या वेळेला तुम्हाला जर घरून सपोर्ट मिळाला नसता तर तुम्ही दोघांचे म्हणजे माइंड डिस्टर्ब झाला असता, त्याचा परिणाम अभ्यासावरती होतो. म्हणजे घरच्यांचा समजूतदारपणा सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो आणि यशामागे घरच्यांचं खूप मोठं श्रेय असतं, पण बऱ्याच लोकांना ते कळत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करत असतो, पण त्याच्यामागे खूप लोकांची मेहनत असते. ठीक आहे, हे सगळं होत असताना तुम्ही पुण्यामध्ये अभ्यास करतात, तुम्ही पुण्यामध्ये अभ्यास करतात, थोडंसं तुमच्या प्रवासावरती, लाईफवरती आपण येणारच आहेत. तत्पूर्वी एक प्रश्न विचारायचा आहे मला. तुम्ही मग सांगितलं की हुंडा देणार नाही, मला नोकरी करायची. तुम्ही सांगितलं तो फक्त प्रेम कर. याच्या व्यतिरिक्त त्यांनी तुम्हाला असं विचार नाही का
स्वयंपाकघरात मदत करावी लागेल. नाही बरोबर आहे ना, करतात. म्हणजे काही गोष्टी कसं गुरुकुलची जी लाईफ होती म्हणजे मी शाळा, हॉस्टेललाच होतो ना, तर त्या हॉस्टेल लाईफचं आपण म्हणतो हिला म्हणलं मी जेवण मला बनवणं येणार नाही, बाकी भांडी घासतो. पण शाळेचा एक रोल असतो ना आपल्या जीवनात की शिस्त लावणं, बारीक सारीक गोष्टीमध्ये आपल्या आई वडिलांना किंवा पत्नीला मदत करणे, ह्या गोष्टी शाळेतून त्यांना इनकल्केट झाल्या होत्या. तर ते स्वतःहून काही गोष्टी सांगायलाच लागत नाहीत की ते त्यांचं जे असतं सकाळी उठल्यापासून त्या गोष्टी अगदी जागच्या जागी ठेवणं असो, आवरणं असो, ते त्यांचं त्या फील्डमध्ये राहिल्यामुळे झालेलं असतं. ते बरोबर आहे. आणि त्यामुळे मला कधी सांगायची अशी गरजच भासली नाही. बरोबर आहे. कारण कसं होतं जनरली, आता तुम्ही म्हणले भांडी घासतो, लोकांना बरंच असं वाटतं की अरे भांडी घासतात. जर सोबत सगळे काम करताय तर ह्या गोष्टी करायला हरकत काय? म्हणजे आजही आपल्याकडे असं पाहिलं जातं की नाही, स्वयंपाकघरामध्ये लेडीजनीच काम केलं. म्हणजे आपल्याकडे आपण जर कितीही मोठं हॉटेल असू द्या, हॉटेलमध्ये कधी लेडीज आचारी नसते. आता तुम्हाला सकाळचीच गोष्ट सांगते. चहा बनवला मी होता, बाहेर आणून ठेवला होता, पण चहा झाल्या म्हणजे चहा घेऊन झाल्यानंतर कप ह्यांनी धुतल्या होत्या. आता आज हे इथं जे असतील त्यांना कॅमेऱ्यासमोर काही लोकांना पटणार नाही, पण ह्या गोष्टी मी स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. तर म्हणजे ह्या रूमच्या बाहेर लोकांना कसं वाटतं संग्राम डुबल सर म्हणजे असं व्यक्तिमत्व असेल की जे घरकाम करत नसतील, हे करत नसतील प्रॉपर हे, पण एक प्युअर फॅमिली मॅन म्हणतो ना तसं संग्राम आहे. म्हणजे खरंच घेण्यासारख्या इतक्या प्रचंड गोष्टी आहेत ना, म्हणजे पत्नीला प्रेम करणं, आई वडिलांवर प्रेम करणं, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणं, नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळणं, म्हणजे एक ऑलराऊंडर फॅमिली मॅन म्हणतो ना त्या कॅटेगरीमध्ये संग्राम आहे असं मी म्हणेन. आज मला एक सकाळी उठल्यानंतर एक इतकं एक समाधानी म्हणतो ना आपलं आयुष्य की बाबा खरंच संग्राम म्हणजे बारीक सारीक गोष्टी ज्या असतात त्याच्यातून इतकं प्रेम तो व्यक्त करतो की त्या गोष्टी व्यक्त करून म्हणजे सांगून पण संपणार नाहीत अशा आहेत त्या. नशीबवान आहेत तुम्ही, कारण ह्या गोष्टी बोलून दाखवणं पण खूप मोठी गोष्ट आहे. कारण कितीही केलं जर बोलूनच नाही दाखवलं किंवा ते लक्षातच नाही आलं तर मग अवघड आहे. पण कसं असतं जनरली घरकाम करणं हे काही स्त्रियांची मुक्तेदारी नाही. जर समजा ठीक आहे बाबा ती पेज कधी असू शकते, एखादी गृहिणी आहे ती घरीच असते तर ती करेल. पण आज दोघं जर वर्किंगमध्ये असेल तर खरं तर पुरुषांपर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं आहे. कारण आपला पुरुषार्थ आपण कुठं गाजवतो, म्हणजे घरकाम करणं म्हणजे हा मेसेज खरं तर पब्लिकमध्ये जाणं गरजेचं आहे, अधिकाऱ्यांमध्ये जाणं गरजेचं आहे. कारण करणारे खूप असतात, मी करत नाही असं सांगणारे पण भरपूर आहेत. असं तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होता कशाबद्दल, कारण आता जे नवीन विद्यार्थी आहेत, दोघांनाही तो प्रश्न असेल की जे नवीन विद्यार्थी आहेत ह्या नवीन विद्यार्थ्यांना बरेच जण आल्याच्या नंतर खूप युट्यूब असतं, बाकी कार्यक्रम असतात, खूप क्लासेस आहेत, खूप अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळतात, तरी विद्यार्थ्यांचा कुठेतरी ट्रॅक चुकत असतो. बरोबर. 2-3 वर्ष त्यांना प्रिलियम पास होण्यातच जातात, काही 8 वर्ष जातात, कोणाला 10 वर्ष जातात, पण तो भाग वेगळा आहे. कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सुरुवात केली पाहिजे? कारण हा प्रश्न मी तुम्हाला काय विचारतो, तुम्ही सलग प्रत्येक वर्षी पोस्ट घेत गेलात आणि तुम्ही प्रत्येक 4-5 पोस्टमध्ये अपयश घेऊन तुम्हाला पोस्ट मिळाली. काय सांगाल विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर त्यांना यश मिळेल? सर एक गोष्ट आहे की मगाशी मी सांगितली की तुमची आवड आणि क्षमता ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. तुमची आवड आणि क्षमता नाही तर इकडे MPSC टिकू शकत नाही. नुसतंच क्षमता कॅपॅसिटी पण आवडच नाही तर नाही, दोन्ही गोष्टी पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असेल तर इकडे या. दुसरी गोष्ट एक प्रॉपर गायडन्स जो सध्या मार्केटमध्ये अधिकारी आहेत, जो परीक्षा कंटिन्यू त्याच्याकडून घ्या. और जे सर आहेत असे की ज्यांना प्रॉपर MPSCचं स्वरूप माहिती आहे हे घ्या. बेसिकली काय प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तुमचं पक्क पाहिजे. आयोग काय विचारते हे तुम्हाला माहीत पाहिजे. जी तुमची स्टँडर्ड पुस्तकं आहेत ते तुम्ही 10 वेळा वाचा. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा, हे जे म्हणतात ना हे करा. हे 2 गोष्टी सर जर प्रॉपर केल्या ना, एक प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, सिलेबस ॲनालिसिस आणि एक मग बाहेरचं टेस्ट सिरीज लावलं तरी चालेल. तुम्ही मग की तुमचं काय, माझी तयारी कुठं, या टॉपिकवर माझी तयारी कुठंपर्यंत झाली, त्यासाठी टेस्ट सिरीज सुरू केली तरी चालेल. आणि एका तुमचा असं कोणतर गुरु ठेवा की जो तुम्हाला सांगेल हे चुकतंय तुझं. मला जसं मी नाव घेतलं की गणेश खोडवे हा माझा गुरु होता, तो मला सांगायचा हे तू चुकतंय. परत विपुल गायकवाड पाटील म्हणून आता ACF आहे,
तो आणि मी एकत्र अभ्यास केला. त्यानं पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या, सांगे असं कर. गणेश शिंदे म्हणून PSI गडचिरोलीला, भरत पांढरे म्हणून PSI, ह्यांनी सांगितलं. परत माझा आता मित्र आहे संकेत जाधवर, त्यानं माझी इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली की कसं तुझं ड्रेसअप पाहिजे, तुझं हे चुकते, तू ह्या गोष्टीवर हे उत्तर द्यायला पाहिजे. कोणतर असा तुमचा मित्र असू दे ज्याला तुम्ही गुरु करा की त्यानं तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे जेन्युइनली की हे सांगा चुकते तुझं, हे संग्राम चुकते तुझं, हे नीट कर. असं ह्या गोष्टी सर हे केलं की होऊन जाईल मला वाटते. पण बेसिकली तुम्ही स्वतःला पहिला विचारा की हो माझं होतंय, हो माझं होत नाही. मला पहिला अंदाज आला की राज्यसेवेच्या मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो, हा मी करू शकतो, तेवढा कॉन्फिडन्स आहे. जरी पुढची मी प्रिलिम उडली असेल तरी मला कॉन्फिडन्स होतं की हा मी कधी ना कधी पोस्ट काढणार. फक्त एक कधी ना कधी हा स्पॅन थोडा असावा, जास्त मोठा नसावा. तुम्ही मला काय असं सांगाल? वाटतं ना सर, MPSC किंवा UPSC किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, IBPS असो, बाकीच्या RBIच्या असतात, तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षा करायच्या असतील तर त्यामध्ये मी म्हणेन की एक पहिली गोष्ट डेडिकेशन पाहिजे. दुसरं म्हणजे त्याग, म्हणजे त्याग करण्याची तयारी असणं, हे जर का मनात असेल तरच तुम्ही MPSC UPSC या गोष्टी कराव्या. मला मित्राच्या बर्थडेला पण जायचंय, मला MPSCचा अभ्यास पण करायचा आहे, मला लग्नाला पण जायचंय. ह्या गोष्टी MPSC म्हणजे नाहीच होऊ शकत MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना. बरोबर. आणि सगळ्यात आधी काय होतं, म्हणजे समजा ग्रॅज्युएशनला किंवा आजकाल तर 12वी नंतरच मुलं म्हणतात की मला स्पर्धा परीक्षा करायच्या, UPSC करायची, तर काय करू. तर त्या मुलांच्या म्हणजे आता काही गोष्टी दिसत नाहीत पण माइंडमध्ये इतके प्रचंड 100 गोष्टी त्यांच्या आसपास अशा फिरत असतात की हे पण आहे, हे पण आहे, मी हे व्हिडिओ लेक्चर करते, हे सर आहेत, ते सर आहेत, पण एक प्रॉपर काय करू हे डोळ्यासमोर कधीच नसतं. आणि अशा वेळेला काय होतं, तो विद्यार्थी जातो युट्यूबकडं. युट्यूबवरती MPSC गायडन्स किंवा MPSC सिव्हिल सर्व्हिसेसची सगळी माहिती, हे सगळं युट्यूबवर माहिती सगळी मिळवतो. पण कन्फ्युजन इतकं असतं, मार्ग इतके तिथे समोर युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर मांडलेले असतात की त्यातला कुठला मार्ग निवडू, बरोबर. कुठल्या सरांचे लेक्चर घेऊ, कुठले व्हिडिओ लेक्चर ऐकू. आता माझी जरी प्लेलिस्ट बघितली युट्यूबची तर त्याच्यामध्ये GS1 मध्ये इतक्या लोकांचे व्हिडिओ आहेत की मी ते आजपर्यंत हार्डली त्यातले 10 बघितले असतील. UPSCच्या लेवलचे पण सगळे बघून नाही होत. त्यामुळं आपल्याला एक मार्ग निवडणं खूप गरजेचं असतं. आणि तो मार्ग कधी निवडतो, ज्यावेळी आपण समजा आपल्याला एखादी कंबाईनची परीक्षा द्यायची आहे समजा पुढच्या वर्षीची, तर आधी त्याचा सिलेबस बघणं, म्हणजे MPSC काय सिलेबस देते. आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा येतो की प्रश्नपत्रिका. ह्याच्या गेल्या वर्षी मागच्या वर्षी काय प्रश्न विचारले, 2021ला काय प्रश्न विचारले, समजा इकॉनॉमिक्सवर असेल किंवा हिस्ट्रीवर असेल, तर पॅटर्न कसा चेंज झाला. तर हे एक अनालिसिस आता प्रत्येक इथं बसलेले इंटरव्ह्यू देणारे किंवा अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे अधिकारी हेच सांगणार आहेत की अनालिसिस करा. पण प्रश्नपत्रिकांचे अनालिसिस काय करायचं, कसं करायचं हे आजपर्यंत कुणीच बोललं नसेल. आणि हे कोण बोलतं, जेव्हा आपण एखाद्या गुरुला निवडतो, म्हणजे एखादे सर असतील तर ते सांगतात की तुम्हाला ही प्रश्नपत्रिका घ्यायची आहे, त्याच्यावरती 1857 वरती काय प्रश्न विचारलेत हे बघायचं आणि कशा प्रकारचा बदल झालेला आहे. 1857 मध्ये पूर्वी लेखक विचारत असतील तर आज मध्ये ही भांडणं ह्याला लागलं की नाही, म्हणजे त्याला डोक्यात मार बसला, हे बसला, अशा गोष्टी होतात. तर हा जो प्रश्नांचा पॅटर्न जो बदललेला असतो तो अनालिसिस करणं हे म्हणजे खरं अनालिसिस असतं. आणि किती प्रिडिक्शन करता यायला पाहिजे की आता संकल्प देशमुख सरांचं पुस्तक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनसाठी नवीन आहे 2021 त्यांनी पुस्तकात बरेच असं सगळीकडून गोळा करून त्यांनी एक डाटा तयार केला होता. त्यांनी प्रिडिक्शन केलं होतं की आयोग जर या पानावरचं स्टँडर्ड पुस्तकातलं विचारत असेल तर त्याच्या आजूबाजू पण जाऊ शकतं आयोग. बरोबर. आणि तेच पुढे आयोगानं विचारलं पण असं पण ते प्रिडिक्शन करता यायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला येत नसेल तर कुठल्या तर अशा शिक्षकाला निवडा. 20 असेल. राज्यसेवा 2020 ची मेन्स झाली होती. GS चा पेपर 1 झाला, मला थोडा अवघड गेला, मी सरांना काही मेसेज केला नाही. GS चा पेपर 2 झाला, त्यानंतर एक 5 वाजता पेपर संपल्यानंतर मी 5 वाजून काहीतरी 10-15 मिनिटांनी सरांना मेसेज टाकला की सर तुम्हाला डबल कॉपीज पब्लिश करायला लागणार आहेत. पण कारण ते असं होतं की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स इन इंडिया जे लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे ते प्रॉपर इंग्लिशमध्ये आहे आणि ते पुस्तक UPSCची मुलंच ते ग्रास्प करू शकतात, म्हणजे डायजेस्ट करणं UPSCच्या मुलांना जमतं. आपल्या MPSCच्या मुलांना इंग्लिश वाचून त्यातलं ते डायजेस्ट करणं नाही. आपलं थोडं मराठी मीडियमचं आहे, भीती. आणि त्या ज्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत ऍडमिनिस्ट्रेशनच्या GS2 मधल्या
तर त्या ग्रास्प करणं पण इतकं एका म्हणजे सेल्फ स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्याला पॉसिबल नसतं. तर त्या गोष्टी सरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये पॉसिबल नसतं असं. अध्ययनच्या पॉलिटी पार्ट 2 मध्ये इतक्या सुंदर दिल्या होत्या ना, आणि तेवढंच करणं गरजेचं होतं. सिलेबसमध्ये तेच पॉईंट होते, सरांनी पण तेवढेच घेतले होते. आणि जेव्हा आमची ऑनलाईन बॅच चालू होती तर त्या दरम्यान देखील सरांनी त्याच गोष्टीवरती वर्क केलं होतं की तुम्ही एवढंच करा, ह्याच्या बाहेर करण्याची गरज नाही. आणि प्रश्न तेच आले होते, तशाच प्रकारचे आले होते. आणि आमचं जे एक जसं मी म्हटलं अनालिसिस, ते सर स्वतः अनालिसिस करायला लावायचे. तर त्या अनालिसिसमुळे तो फायदा आम्हाला मार्क इम्प्रुव्हमेंटमध्ये झाला होता. आणि सरांना लिटरली डबल नाही ट्रिपल कॉपीज 2021च्या मेन्स वेळी पब्लिश करायला लागल्या होत्या. तर हे जे असतं ना की प्रॉपर गायडन्स मिळणं, आता आम्ही भरपूर मुलांना सांगतो की तुम्ही असे इंटिग्रेटेड बॅच, म्हणजे काही इंटिग्रेटेड बॅच खूप चांगले आहेत, म्हणजे तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवरती सगळ्या गोष्टी मिळतात, म्हणजे भरकेटावं लागत नाही. पण काही हे असे आहेत की तुम्हाला ते केल्यानंतर म्हणजे आपल्याला इथं ध्येय एकच असतं की मार्क्स इम्प्रूव्ह झाले पाहिजेत. मराठीमध्ये कमी येत असतील तर मराठीची स्पेशल बॅच लावणं गरजेचं असतं. इंग्लिशला येत असतील तर महेश पाटील, म्हणजे सध्या तरी माझ्या महेश पाटील सर दिसतात असं. तर सायन्सला काही लोकांचे मार्क्स इम्प्रूव्ह, म्हणजे आणि पुण्यामध्ये हे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत की तुम्ही स्पेशल बॅच करून तुम्ही मार्क्स इम्प्रूव्ह करू शकता. आता तर सर आपल्याला कोविडमुळे post काढायचे असेल तर ऑनलाईन ऍप आल्यात, प्रत्येकाचे लेक्चर तुम्हाला अवेलेबल online आहे. मिळतंय. त्यामुळे प्रॉपर गायडन्स घेणं जे म्हणतो ना, आता पालकांना कसं वाटतं तू ह्या क्लासला जा, पण ते फक्त अकॅडमी बघतात. अकॅडमीमध्ये प्रत्येक विषय इम्प्रूव्ह होईल का हे तिथं गेल्यानंतर 1 वर्ष घालवल्यानंतर समजतं, फीस भरल्यानंतर समजतं. आणि दुसरं म्हणजे असतं की सेल्फ स्टडी. आता मुलांचं कसं असतं, ग्रुप स्टडी वगैरे ही कन्सेप्ट तर आहेच एमपीएससी मध्ये, त्याचा फायदा तर होतोच, खूप फायदा होतो. ग्रुप पण तसं पण पाहिजे. ग्रुप तसा पाहिजे आणि तोटा पण तसा होता. आता माझ्या बाबतीत असं होतं की मी कधी ग्रुप स्टडी केला नाही. माझा फक्त मी एकटीच असायचे, सेल्फ स्टडीच असायचा माझा. तर मी स्वतःवर इम्प्रुव्हमेंट करत गेले होते. आणि मी समजा हिस्ट्रीसाठी 4 पुस्तक वाचली असतील तर ती 4 पुस्तक वाचून झाल्यानंतर मला समजलं की 4 वाचायची गरज नव्हती, एकच वाचणं गरजेचं होतं. आणि ही गोष्ट मला चुका समजल्यामुळं, मला ठेच लागल्यामुळं, माझे भाऊ जेव्हा एमपीएससी मध्ये पडले त्यांना मी एकच सांगितलं होतं, ही सोडून कुठलेही पुस्तक वाचू नका. आणि त्यांचा 1 वर्षात रिझल्ट आला होता. मग मी बाकीच्या एमपीएससीच्या मुलांना देखील हेच सांगत असते की तुम्ही स्टँडर्ड पुस्तकं वापरा. जे काही असेल ते फापड पसारा किंवा नवीन पब्लिकेशन येते ते लोक लगेच नवीन पब्लिकेशन घेणार, वाचत बसणार. मी त्या फेजमधून गेले होते. त्यामुळे स्टँडर्ड पुस्तकांना चिकटून राहणं हेच सध्या हे आहे. बरोबर, म्हणजे विद्यार्थ्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं, विद्यार्थी जर भरकटले नाही, निश्चित यश लवकर. अभ्यासाच्या बाबतीत तुमच्या दोघांमध्ये कधी असं मतभेद होते का? कुठले बुक? म्हणजे काही माझी अभ्यासाची काही मेथड हिला आवडत नाही. मी कसं टेस्ट सिरीज जास्त, प्रायव्हेट टेस्ट सिरीज जास्त सोडवायच्या ह्याच्यात असतो. हिमतीने आयोगाच मेन हे करायचं. मी म्हणतो आयोग प्लस प्रायव्हेट, म्हणजे असे बरेच सारे आहेत अभ्यासाची मेथड वगैरे. म्हणजे दोघांची पण पद्धत खूप वेगळी आहे. मी फक्त आयोगाचे क्वेश्चन पेपर सोडून दुसरे कुठली आजपर्यंत टेस्ट सिरीज लावलेली नाही आणि सोडवले पण नाही. आणि संग्रामने मात्र टेस्ट सिरीज सगळ्या, म्हणजे प्रीच्या अगोदर 50 जीएसचे आणि 50 सीसॅटचे एवढे मिनिमम टार्गेट असायचे, तेवढे सोडवायचेच. मला ते हे वाटायचे. हा प्रश्न विचारण्याचा उद्देशच माझा हा होता की बरेच विद्यार्थी असे असतात की स्वतःला काय जमतं यापेक्षा समोरचा काय करतोय हे फॉलो करण्याच्या मागे लागतात. टॉपर्सला फॉलो करणं किंवा तुम्हाला फॉलो करणं किंवा तुम्हाला फॉलो करणं. आज तुम्ही दोघे अधिकारी आहात, तुमच्या दोघांची मेथड वेगळी होती. तुम्हाला तुमच्या मेथडमध्ये सक्सेस तुम्हाला तुमची मेथड योग्य वाटत होती. तुम्हाला काय जमतंय, तुमची मेथड कशी योग्य आहे हे जर तुम्हाला कळलं तर निश्चित. नाही तर आज मॅडमने सांगितलं की मी फक्त आयोगाचे प्रश्न सोडवत होते, मी लगेच काय करणार, आयोगाचे प्रश्न घेणार. उद्या तुमचा इंटरव्ह्यू ऐकणार, तुम्ही म्हणणार नाही मी 50 टेस्ट सिरीज सोडवल्या, लगेच मी दुसऱ्या 50 झेरॉक्स मशीन मधून घेऊन येणार. म्हणजे हे जे विद्यार्थी करतात ना, हे खरं आज समोरासमोर 2 विद्यार्थी आहेत, अधिकारी आहेत आणि एकाच घरातले 2 अधिकारी असूनही मेथड वेगळे आहेत. आणि तुम्हाला अजून एक विषय सांगू का, समजा समाधान महाजनचं पुस्तक असेल हिस्ट्रीचं किंवा लक्ष्मीकांतचं पुस्तक असेल, आमच्या दोघांची पुस्तकं आज जरी घेतली ना, माझं पूर्ण ते हायलायटरने भरलेलं असतं. ऑरेंज हायलायटर, येल्लो हायलायटर. पण संग्रामचं बघितलं तर पेनानेच सगळं घाण केलं, पेनानेच. म्हणजे ते त्याला ग्रास्प होतं, त्याला सगळं समजतं. ते त्यांनी इतके बारीक गोष्टी लिहिलेल्या आहेत ना एक्स्ट्राच्या. बाकीची 4-5 पुस्तकं त्या समाधान महाजन सरांच्या एका पुस्तकात उतरून काढल्यात पेनानं बारीक. ते मला बघितलं ना, मला भारी वाटतं, ही मध्ये काय गिजमिट काला केला.
नाही, पण मला ते भारी वाटतं. भारी बरोबर. असं म्हणजे इव्हन ग्रास्पिंग मोराबाद आंबेसरांचं मराठीचं पुस्तक माझं असं काळं पडले हिरवत, म्हणजे 2016-17चं हिरवी कलरचं कव्हर असलेलं एडिशन, ते असं काळं पडले, त्यात पेनानं एवढं काय काय लिहिलंय. हिला असलं टापटिपपणा एवढा लागतो ना. लागतं सगळं. बरोबर. ते आपलं मुलांचं कसं असतं, एका बेडवर सगळी कपडे असतात. हे मुलींचं कसं टापटीप टापटीप. असतं, सिस्टमॅटिक कार्यक्रम असतो त्यांचा. बरोबर आहे. कधी ह्याच गोष्टींवरून कधी वाद होत नाहीत? होतात की सर, प्रेम आहे तिथं भांडण असणारच. भांडण नाही तर उपयोग काय? म्हणजे पण अभ्यासाच्या बाबतीत कधी अशी मेथडवरून कधी भांडणं नाही झाली. हा म्हणायचं की आम्ही दोघं जेव्हा कोरोनाच्या काळात कोल्हापूरला होतो, साईडला एक म्हणजे साईडलाच असंच अभ्यास करत बसलेलो असायचं. हा ह्याच्या स्पीडने अभ्यास करायचा. ह्याचं लक्ष्मीकांत आज एका दिवसात त्याला कम्प्लीट करायचं असेल, एका दिवसातच झालेलं असतं. मी जर समजा मीच तेच लक्ष्मीकांतसाठी 4 दिवस दिलेले असतात, मी माझ्या स्पीडने करत असते असं. तर ही मेथड आहे. पण ह्याचं म्हणणं म्हणजे थोडे मतभेद व्हायचे की तू फास्ट कर, हे लवकरात लवकर पूर्ण कर, अजून एक मी revision हिला दाखव. म्हणायचं लवकर आवर कर पुढचं. हा. माझं कसं स्पीड मध्ये वाचून व्हायचं, आणि मी सगळं हे करत नव्हतं. स्वप्नील शेळके सरांच्या नोट्स होत्या हँड रिटन, त्याच बघायचो. कधी पुस्तक असं स्पेसिफिक नाही वाचलं, त्याच नोट्स वाचायचो आणि त्याच्यावर होऊन जायचं. ही कसं एक 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 म्हणजे ही जी मेथड वेगळी. असं कधी विचार केला होता की जर समजा आपल्याला पोस्ट मिळालीच नाही? मी सर तसा काही केला नव्हता. मी केलं नव्हतं सर तसं काही. पण माझं असं होतं की पोस्ट मिळाली नाही तर असं नाही, पण माझा प्लॅन बी रेडी होता. म्हणजे मला बाबांनी तर सांगितलं होतं, मम्मीने पण सांगितलं होतं, पण मला स्वतःसाठी पण मला समजा नोकरी स्विच करावीशी वाटली, मला इथं ऑफिस वर्कमध्ये भविष्यात मन नाही रमलं, तर मी पुढं काय करेन समजा 10 वर्षानंतर. तर ह्या गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये येऊ शकतात. काहीही होऊ शकतं. म्हणजे इन्सिडन्स डेस्टिनीमध्ये काही प्लॅन असू शकतात. ते जर झाले तर प्लॅन बी आपल्या हातामध्ये असावा. तर माझं असं होतं की मला जर्नलिझममध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे मी जर्नलिझमचा एखादा कोर्स करेन असं डोक्यात होतं. पण त्यानंतर वाटलं की लेक्चरशिपमध्ये पण मी करू शकते, म्हणजे जर भविष्यात वाटलं तर करू शकते. तर त्यासाठी मी सेट नेट करून ठेवलं होतं. आणि हिचं कसं पुढची तयारी असती, माझं नाही. हे करायचं म्हणजे करायचं, हार बघू नंतर असं. एमपीसीत तर माझं त्या बाबतीत होतं. हिचं एक ऑप्शन बरोबर आहे की काहीतरी असावं सेकंड प्लॅन, पण माझं त्यावेळी सर नव्हता काही. आणि दुसरं मी स्वतःला असं इनबिल्ट केलं होतं की भविष्यात कुठल्याही फील्डमध्ये पडायला लागो. मग ते आता आपलं एमपीएससीचं लेक्चरशिप असो, कॉलेजवरती लेक्चरशिप असो, किंवा जर्नलिझम असो, किंवा भविष्यात पॉलिटिक्स मध्ये जरी पडावं लागलं तरी त्या फील्डमध्ये कुठल्याही याच्यात असो दे, त्याच्यात जरी पडलो आपण तरी त्याच्यामध्ये आपण मी शिकेन किंवा त्या गोष्टीमध्ये तग धरून राहीन असं. बरोबर आहे. पण तुम्हाला ज्यावेळेस 10वी मध्ये 100% मार्क पडले, सगळ्यांना वाटलं सर आता एकतर मेडिकल नाही ते इंजिनियर, डॉक्टर तर होणार नाही, इंजिनियर तरी होणारच. कदाचित तुम्हाला वाटलं नाही वाटलं, पण घरच्यांना वाटलं असेल, रिलेटिव्हला वाटलं असेल, तुमच्या शिक्षकांना वाटलं असेल. पण ज्यावेळेस तुम्ही 12वी नंतर डायरेक्ट आर्ट फॅकल्टी कडे गेलात, म्हणजे आर्ट फॅकल्टीनेच तुम्ही गेलात, तर असं वाटलं नाही कधी की बाबा इतरांकडून प्रेशर नाही का आलं की एवढी हुशार आहे तू प्रेशर ऍक्च्युअली मला सर नातेवाईकांचं खूप आलं होतं. म्हणजे इतके फोन आले की बाबा कसं काय आर्ट्स, म्हणजे त्यांना अशीच अपेक्षा होती की सायन्स घेईल, इंजिनिअरिंग घेईल आता आणि ह्याच्यानंतर हेच करेल वगैरे असं. पण बाबांना विशेषतः लोकांनी नावं खूप ठेवली, इतके मार्क पडून काय उपयोग, काय केलं, शेवटी आर्ट्सच घेतलं, हेच घेतलं. बाबांना थोडी काळजी वाटत होती की तू करतेस ते योग्य आहे का. मी बाबांना फक्त म्हटलं की बाबा काही काळजी करू नका, मी ह्याच्यात जरी राहिले, म्हणजे फक्त जरी स्पर्धा परीक्षांमध्ये पास नाही झाले तरी मी स्वतःच्या पायावर उभी राहीन. आणि ते कसं राहायचं, मला स्वतःवरती विश्वास होता की मी कुठल्याही क्षेत्रात गेले तरी मी तिथं उभी राहीन, जरी खूप धडपडावं लागलं तर धडपडेन. तर हे होतं की 11वी-12वी नंतर मित्रमैत्रिणींना देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह पडलं होतं की ही इकडं कशी काय गेली. पण मी काय झालं होतं ऍक्च्युली 11वी-12वीला जेव्हा मी जेईचा आणि ह्याचा अभ्यास केला होता तेव्हा ते क्षेत्र बघितलं, माझ्या डोक्यामध्ये लिटरली तारे जमीन पर मध्ये जसं ईशानच्या मनामध्ये असे ते हे व्हायचे ना, तसं माझं माइंड बनलं होतं. आणि माझं ते सोडून, म्हणजे तो जेईचा अभ्यास सोडून मला दुसरं कशातच इंटरेस्ट राहिला नव्हता. तर त्या इतकी ती डिप्रेशन टाईप फेज होती ना, म्हटलं 2 वर्ष आपण या फील्डमध्ये काढलेत, पुढे 4 वर्ष इंजिनिअरिंग करून तेच सगळं डोक्यात, म्हणजे खूप आयुष्याचं हे करण्यासारखं आहे.
तर मला त्यामुळे अजिबात इंटरेस्ट नव्हता. बाबांना म्हटलं, मला मेडिकल देखील करायचं नाहीये, इंजिनिअरिंग देखील करायचं नाहीये, मी प्लेन आर्ट्स करेन. आर्ट्समध्ये मग मला माझ्या BA म्हणजे विषय कोणता घ्यायचा हे काही कन्फर्म नव्हतं. पण BAच्या पहिल्या वर्षाला असतानाच माझे गुरु भेटले, JF पाटील सर आणि JK पवार सर, जे इकॉनॉमिक्सचे कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. तर त्या लोकांनी मला चांगलं गायडन्स केलं आणि मला भविष्यात इकॉनॉमिक्समध्ये इंटरेस्ट वाटला. जग सगळं चालतं, इकॉनॉमिक्सवर चालतं. बरोबर. त्यामधून मी सेट नेट वगैरे केलं होतं. म्हणजे एकतर तुम्ही स्पोर्टमध्ये होतात, एकतर ग्रामीण भागामध्ये मुलगी स्पोर्टमध्ये आहे, पाहण्याचा दृष्टिकोन आपला रिलेटिव्हचा वेगळा राहतो. त्यात 100% मार्क पाडूनही तुम्ही आर्ट, म्हणजे तुम्ही जगाच्या विरोधात विरुद्ध दिशेने चाललो होतात. हो. इव्हन सर माझे जे गुरु होते मस्कर सर, आता दिवंगत झाले ते, तर त्यांनी देखील आमचा गुरुपौर्णिमेला आणि त्यांच्या बर्थडेला आम्ही दरवर्षी सगळे ॲथलीट आम्ही त्यांच्या घरी भेटतो, त्यांना शुभेच्छा वगैरे देतो. तर असंच सगळे समोर होते आणि मी त्या कोपऱ्यात बसले होते. मस्कर सरांनी मला फक्त एक विचारलं की 10वीला 100% पडल्यानंतर, आणि त्यांची इच्छा होती की हिनं स्पोर्ट्समध्येच करिअर करावं, चांगल्या इंटरनॅशनल लेवलपर्यंत हिनं खेळावं, कारण माझा स्पोर्ट्स तेव्हा डेव्हलपमेंटला होता. आणि मी थांबले असते फक्त स्पोर्ट्सवरती तर कदाचित गेले पण असते. पण मला स्वतःला असं झालं की आता बास करूया स्पोर्ट्स, आपण थोडं अभ्यासाकडे लक्ष देऊया. आणि 10वीमध्ये माझं दुर्लक्ष पण झालं होतं अभ्यास आणि स्पोर्ट्स करत करत. तर तेव्हा सरांच्या मनामध्ये खूप एक खंत होती की ही अभ्यासाकडे वळली आहे. मला सरांनी बोलून दाखवलं होतं की तू स्पर्धा परीक्षा द्यायचं म्हणतेस, पण अधिकारी बनायचं म्हणतेस, पण अधिकारी बनून दाखव, फक्त म्हणून दाखवू नको. हे शब्द सरांचे आजही होते. आणि ऍक्च्युली सर 2016 साली एक्सपायर झाले आणि मी पुढच्याच वर्षी पास झाले होते. मला आज पण ती एवढी खंत वाटते की सर कदाचित असते तर आज खूप खुश झाले असते. आणि त्यांचा माझ्या लाईफमध्ये इतका मोठा रोल आहे की मस्कर सरांकडून मी खूप काही शिकले होते. म्हणजे झगडणं असतं, म्हणजे ॲथलेटिक्समध्ये 400 मीटर तुम्हाला क्रॉस करायचं असेल तर मन खचतं देखील. जेव्हा 300 मीटर आपलं कव्हर होतं, शेवटचे जे 100 मीटर आहेत ना, तिथं बॉडी पण खचलेली असती, एखादा आपल्या पुढे गेला असेल तर मन पण खचलेलं असतं. पण त्या एंड पॉइंट वरती मस्कर सरांचा एक आवाज आला ना, तो 100 मीटर आपोआप व्हायचा आणि रेस पूर्ण व्हायची. तर हे जे होतं म्हणजे एक इन्स्पिरेशन जे असतं, तिथं शेवटच्या एंड पॉइंटला जो आपला माणूस आपल्याला प्रोत्साहन देत असतो, ते आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर होत होतं आणि आजही होतं. मुलाखतीमध्ये बऱ्याच वेळा गुरुचा उल्लेख आला, म्हणजे गुरु हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी महत्वाचा असतो. हे सगळं होत असताना तुम्हाला जसं मी विचारलं की जर समजा पोस्ट नसती मिळाली तर काय, तुम्ही ठरवलेलं नव्हतं, माझं फिक्स नव्हतं, काय तुम्ही काय सांगाल की किती वर्ष या क्षेत्रात खरं द्यायला पाहिजेत? म्हणजे आज आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतो, काहीच टार्गेट नसतं, पण टार्गेट फक्त एकच असतं की पोस्ट मिळवणे, किती वर्षात मिळवणे, काय मिळवणे, आणि जर नाही मिळाली तर काय, हा विचार कोणी करत नाही. यावर तुम्ही काय सांगाल? सर ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही बघितलं 1 ते 1.5 वर्षात MPSCच्या एक प्रिलिम म्हणा वगैरे, मेन्स वगैरे होतात. पहिलं मी म्हणतो 6 महिने तुम्हाला लर्निंग फेज असतं, तुम्ही नवीन असता. पहिल्या 1.5 वर्षात तुम्हाला काहीतरी प्री क्रॅक करून मेन्स पर्यंत जायला पाहिजे, मेन्स क्रॅक करून इंटरव्ह्यू पर्यंत जायला पाहिजे. हे काहीतरी तुमच्या हातात पाहिजे. ते एक लक्षात येते की हो तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही सतत अपयश येत असेल तर तुमच्याबद्दल थोडं तुम्ही स्वतःबद्दल विचार करायला पाहिजे की एक तर माझं काहीतरी चुकतंय, तर काहीतरी बघायला पाहिजे ना. जर तुमच्याकडून काहीच असं हे होत नसेल तर सर 1.5 ते 2 वर्षानंतर स्टॉप व्हायला पाहिजे. पण जर तुम्ही प्री क्रॅक करताय, मेन्स क्रॅक करताय, मेन्समध्ये राहताय, एका वर्षी 3-4 मेन्स राहतायत, थोड्या एक मार्कानं तुम्हाला वाटतं की स्वतः इम्प्रूव्ह करू शकतो, मग तुम्ही थांबलेलं चांगलं आहे. पण स्वतःचं सेल्फ अनालिसिस तुम्हाला पाहिजे. 1.5 वर्षात हे कसं पण होतं सर. 4-5 वर्ष करतो आणि एखादी प्रिलिम देखील आपल्याला निघत नसेल तर माडचा. आणि काय हे सर बरोबर. आणि काय होतं, पॅटर्न MPSCचा दरवर्षी चेंज होतो. गो विथ द फ्लो जो असतो, म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस करून पुढच्या वर्षी हे नाही विचारलं, दुसरं विचारलं, तर तो चेंज ऍक्सेप्ट करून स्वतःमध्ये चेंजेस करून आणणं, अभ्यासाचे मेथड चेंज करणं हे खूप गरजेचं असतं. आणि आजही आपण जर का म्हणलो की नाही बाबा मी फक्त इकॉनॉमिक्सला किंवा इतर गोष्टीसाठी मी फक्त एवढंच वापरेन आणि ह्याच्यावरतीच प्रिलिम देईन, तर ते पॉसिबल नसतं. MPSCच्या प्रश्नपत्रिकांमध्ये खूप आता आयोगाचा प्रश्न बदलण्याचा पॅटर्न चेंज झालाय, तर ते स्वतःमध्ये तो पॅटर्न अडॉप्ट करणे हे खूप गरजेचं आहे. आणि अडॉप्ट नाही केला तर ऑब्व्हियसली पंचवार्षिक योजना ही होतेच, दशवार्षिक देखील होऊ शकते. आणि माझं असं म्हणणं असेल की
आपल्या आयुष्याची जी 20शी ते 30शी असती, ते 30शी पर्यंत आपण खूप म्हणजे क्रुशल काळ असतो. ह्या 30शी पर्यंत आपण जे काही निर्णय घेतो, ज्या क्षेत्रात उतरतो, ती 30शी आपली ठरवत असते, की भविष्यात आपण पुढची 30शी आपली कशी जाणार, म्हणजे 60 पर्यंत कशी आयुष्यात घालवणार आहे. तर मी म्हणेन की एमपीएससी मध्ये मुलं काय करतात, ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर पडतात. 8-10 वर्ष ह्या क्षेत्रासाठी घालवणं आणि त्याच्यामध्ये जर अपयशच म्हणजे भेटत सर असेल एक असते ना की आपल्या तर इथे ते सरकारी अधिकाऱ्याला जास्त असं फेम भेटतो. हां, सरकारी अधिकारी बनणं चांगले पण तेच आयुष्य आहे, तेच सर्वस्वी तेच आहे तेच आहे असं नाही काही सर. तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात हे चांगलं करा, हे करू चांगली शकता. कामगिरी करा, ते मॅटर. आता फक्त MPSC चे एमपीसीत आलाय तर थोडं भान असू दे की जास्त वर्ष हां. जायला लागल्यात और 2 वर्ष हां. ठीक आहे, स्वतःला अनालिसिस करून बाबा मला जमत असेल तर मी इथं पुढे अजून 1 वर्ष कंटिन्यू करू शकतो, पोस्ट मिळवू शकतो. आता अजून एक काय झालं, 2025 पासून आपला पॅटर्न चेंज झाला. 2024 पर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न करणारे विद्यार्थ्यांना आता असं वाटू शकतं की बाबा 25 पासून आपण बंद करूया. आणि ते ऍक्सेप्ट करणं देखील ही रियालिटी आहे. जर आपल्याला 25शी एक अटेम्प्ट देऊन वाटलं की बाबा अजून एक अटेम्प्ट दिला तर आपण पास होऊ, तर त्या क्षेत्रात थांबणं ठीक आहे. पण 25 नंतर आयोगाने पॅटर्न समजा चेंज नाहीच केला, म्हणजे सब्जेक्टिव्हच ठेवला आणि आपण परत अजून 5 वर्ष आपण तिथं युपीएससीच्या मुलांसारखी जर का आपण घालत राहिलो, युपीएससीला तरी अटेम्प्टचं लिमिट आहे, आपल्याकडे अटेम्प्टचं लिमिट आपण काढून टाकलं, तर ते ऍक्च्युली तो टाइम लिमिट होतं ते चांगलं होतं. मुलं 6 वर्षानंतर 6 अटेम्प्ट देऊन शांत बसू शकत होते, दुसरीकडे जाऊ शकत होती. पण आता हे अटेम्प्टचं लिमिट काढल्यामुळे मुलांना वाटतं की देत राहूया, काय होतं, काय हे फरक कसं सर पडतो. जनरल आहे की तुम्ही पण ह्याला एक्सेप्शनल असू शकतं. आता काही मुलांचं सपोज होत नाही, कंटिन्युअसली अपयश येते पण अशी पण उदाहरण आहेत की कंटिन्युअस अपयश येऊन सुद्धा एका वेळेस तो डायरेक्ट चांगली पोस्ट भेटवतो, म्हणजे आहेत 5 ना, वर्षानंतर सुद्धा हो. 10 वर्षानंतर देखील पोस्ट मिळवलेली मिळवले उदाहरणं आहेत. आहेत. पण त्यांचा exceptional एक्सेप्शनल आहे. माहिती असतो आणि हां, ते हां. खूप रेअर रेअर केसेस Rare. येते. आणि ते तेच होतं पर्सन की टू पर्सन त्यांनी व्हॅरी होतं. अडॉप्ट केलेलं असतं. एमपीएससीची जी मेथड आहे किंवा पॅटर्न आहे, तो त्यांनी स्वतःमध्ये जुना बरोबर. पॅटर्न चेंज करून स्वतःच्या अभ्यासाची पद्धत बदललेली असते, त्यामुळे त्यांना यश मिळतं. अगदी. ह्या गोष्टी होतात. आणि मी म्हणेन की एमपीएससीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ना प्लॅन बी काहीतरी पाहिजेच. अगदी प्लॅन बरोबर. बी म्हणजे साईड बिझनेस असो, आता काही मुलं ट्रेडिंग वगैरे करतात, काही मुलं चहाचा बिझनेस वगैरे पण चालवतात, त्याच्यामधून देखील एक साईड इन्कम चांगला खूप मिळतो. म्हणजे आपण मुलाखतीमध्ये तुमच्याकडून जेवढी नावं ऐकली, हम्म. ते कोणी अकॅडमीचे संचालक असो, जे बुक्सचे लेखक असो, बरोबर. हे देखील पूर्वी अभ्यासच करत होते. हो हो त्यांनी त्यांचा प्लॅन बी तयार केला. हो. आज नाही म्हणलं तरी ते स्वतःच्या पायावरती उभे आहेत, उभे चांगल्या आहेत. पद्धतीने उभे चांगल्या आहेत. पद्धतीने आपल्या स्पर्धा परीक्षेमधून असं भरपूर विद्यार्थी आहेत की जे त्यांचा प्लॅन बी तयार करून, म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा प्लॅन बी तयार केला. म्हणजे जेवढ्या अकॅडमीज असतील, जेवढे पब्लिकेशन्स असतील, हा त्यांचा प्लॅन बीच आहे. ते वेळीच ओळखलं पाहिजेत आणि लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजेत. निश्चितच खरं तर म्हणजे सुखी आत्म्या आहेत आज आलात आणि एकदम दिलखुलास आपल्या ज्या गप्पा झाल्या ह्या विद्यार्थ्यांना निश्चित प्रेरणादायी ठरतील, अधिकाऱ्यांना देखील प्रेरणादायी ठरतील. खरं तर अधिकाऱ्यांच्या जोडी इथं बोलवण्याचा उद्देशच हा आहे की बाबा बऱ्याच लोकांना म्हणजे आपण पाहतो की एखादा अधिकारी असतो त्यावेळेस तो ज्यावेळेस लग्न करायचा असतो तो कन्फ्युजनमध्ये असतो. म्हणजे माझी जी पत्नी असेल ती अधिकारी असावी की गृहिणी असावी, प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार ते मत बदलतं. परंतु असे जर सुखी आत्मे असतील आणि असे जर नाही सर, आमच्यात पण हिने मला पहिलाच सांगितलं ठीक आहे म्हटलं मी गृहिणीचं काम करतो, तू हे कर, मी सोडत चालते का? नाही 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 ठीक आहे म्हटलं. हे जे अंडरस्टँडिंग आहे ना, हेच खरं संसारामध्ये संसार आनंदी संसार पुढे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत गोष्टी असतात. ह्या निश्चितच तुमचा हा संसार आहे, ही जोडी आहे अशीच हसतमुख आणि आनंदी राहील, यात काही शंका नाही. कारण तुम्हाला त्या गोष्टीसाठी शुभेच्छा देण्यात काहीच अर्थ नाही. कारण ऑलरेडी तुमच्याकडे जर पाहिलं आणि तुमचे जर विचार पाहिले तर हे लाईफ लॉंग म्हणजे केस पिकेपर्यंत तुम्ही निश्चित असेच हसत राहाल. आणि तुम्ही जे विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि खरं जे बहुमूल्य मार्गदर्शन केलं, कारण तुमचा प्रवास तर आपण जाणून घेतला, परंतु त्यासोबत जे काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ते निश्चित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. आणि सर विशेष म्हणजे तुमचं अजून एक कौतुक वाटतं की पूर्वी असं होतं की एमपीएससीच्या मुलांचे प्रश्न मांडायला कोणीच नव्हतं, पुढं येऊन स्वतःहून येऊन भले ते मंत्र्यांपर्यंत जाऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन प्रश्न सोडवणाऱ्या कोणीही नव्हता. पण तुम्ही मी इथं वास्तव कट्ट्याचं जेव्हा बघते ना,
मुलांचे आज इतके प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. अगदी फीचे असो किंवा एखाद्या क्वेश्चन चुकल्यामुळे एखाद्याची मेन्स गेलेली असो किंवा इंटरव्ह्यू चुकलेला असो, तर ह्या गोष्टी तुम्ही इतके प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत, की ते मला नाही वाटत की रिटायरमेंट पर्यंत जी मुलं कदाचित तुमच्या एखाद्या पुण्यामुळे नोकरीत लागली असतील, ते कधीच नाहीत विसरणार. आणि तुम्ही जे हे पुण्याचं काम करताय, त्यासाठी आमच्या दोघांच्याकडून खूप खूप तुमच्या या वास्तव कट्ट्याला Thank you. खूप खूप शुभेच्छा.